पूजा खेडकर प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। IAS सारख्या मोठ्या पदावर जाण्यासाठी पूजा खेडकर यांनी कुठल्या गोष्टी केल्या आणि प्रशिक्षणार्थी असताना त्यांनी केलेल्या कारनाम्यांची मालिकाच आता समोर यायला सुरुवात झाली आहे। पूजा खेडकर प्रकरणात आता नवा खुलासा समोर आलाय। पूजा खेडकर यांनी MBBS ची पदवी मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने OBC कोट्याचा वापर केला असल्याचा आरोप आता त्यांच्यावर केला जातोय। या आरोपामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। IAS असलेल्या पूजा खेडकर या प्रशिक्षणार्थी म्हणून पुण्यात रुजू झाल्या होत्या। त्या रुजू झाल्यानंतर त्यांच्या अवास्तव मागण्यांमुळे त्या चर्चेत आल्यात। पूजा खेडकर यांनी त्यांच्या वैयक्तिक ऑडी कारवर अंबर दिवा लावला होता। त्याचबरोबर त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची केबिन बळकावल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला होता। त्याचबरोबर 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असताना नॉन क्रिमिनल मधून त्यांनी अर्ज केल्याचं देखील आता समोर आलंय। पूजा खेडकर यांच्याबाबतचा एक अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी देखील सरकारला पाठवलाय। आता पूजा खेडकर यांच्या प्रकरणात आणखीन एक नवीन खुलासा समोर आलाय। पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमधून पूजा खेडकर यांनी 2007 ला MBBS साठी प्रवेश घेतला होता। OBC कोट्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करून त्यांनी हा प्रवेश घेतल्याचा आरोप आता त्यांच्यावर करण्यात येतोय। OBC भटक्या जमाती 3 या कोट्यातून त्यांनी प्रवेश मिळवला होता। खेडकर यांनी या प्रवेशासाठी नॉन क्रिमिलियर कोट्याचा वापर केला होता। उत्पन्न अधिक असताना देखील त्यांनी नॉन क्रिमिलियर कोट्याचा वापर केल्याचा आता आरोप करण्यात येतोय। त्यावेळी त्यांचे वडील अधिकारी पदावर देखील कार्यरत होते। काशीबाई नवले महाविद्यालयाच्या प्रशासकीय विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांनी OBC भटक्या जमाती 3 मधून प्रवेश घेतलाय। त्याचबरोबर प्रवेश घेताना त्यांनी कुठल्याही प्रकारचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देखील दिलं नव्हतं। पूजा खेडकर यांना असोसिएशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट कॉलेज ऑफ महाराष्ट्र एंट्रन्स टेस्ट याच्यामधून प्रवेश मिळवला होता। त्यांनी त्या परीक्षेत 200 पैकी 146 गुण मिळवले होते। पूजा यांना कॉमन CET परीक्षा द्यायची होती, पण त्यांना आधीच्या एंट्रन्स टेस्टमध्ये अधिक गुण मिळाले होते। पूजा यांना नवले महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचमध्ये ॲडमिशन देखील मिळालं होतं। कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या रेकॉर्डनुसार खेडकर यांना 10वीत 83% तर 12वीमध्ये 74% इतके गुण मिळाले होते। दरम्यान पूजा खेडकर यांच्या आरोपांवर चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे। ही समिती पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चौकशी करणार आहे। पूजा खेडकर यांचं सगळं प्रकरण समोर आल्यानंतर त्यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली। 11 जुलै रोजी त्या वाशिममध्ये रुजू देखील झाल्यात। वाशिममध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचं आता काम सुरू झालंय। वाशिममध्ये पत्रकारांशी बोलताना या सगळ्या विषयावर मला बोलण्याची परवानगी नाहीये असं त्या म्हणाल्या होत्या। पूजा खेडकरांचं प्रकरण समोर आल्यानंतर आता विविध विभागांकडून देखील कारवाई करण्यात येते। पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी गाडी पुणे पोलिसांनी आता जप्त केली आहे। बेकायदा अंबर दिवा लावल्याचा आणि वाहतुकीचे नियम मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। त्याचबरोबर मुळशीमधील एका जुन्या प्रकरणात पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। त्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांचा शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये याबाबत आता पुणे पोलिसांकडून त्यांना नोटीस देखील देण्यात आली आहे। एकंदर आता पूजा खेडकर प्रकरण इतक्यात संपेल असं सध्या तरी दिसत नाहीये। तुम्हाला या प्रकरणात पुढे काय होईल असं वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अजूनही तुम्ही मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।